आता एका सिने अभिनेत्रीचा परिचय ऐकायला मिळाला, खूप विस्तृत. पण हे अभिनेत्री फक्त रंगमंचावर आणि सिनेमांमध्येच असतात का? नाही, खऱ्या आयुष्यातही असतात बरं का मुलांनो. तुमच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा अभिनेता आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेले जिल्हा परिषदेचे CEO यांच्या परिचयासाठी मी येथे उभी आहे. सानंद आदराने माथा जिथे झुकावा, शिष्यास सर्व देई ऐसा गुरु असावा. निरपेक्ष कलाकुंभ नित्यरिता जेथे भावा, त्या रंग मंदिरी कर्तृत्व वृक्ष बहरावा. हा आपल्या प्रशासनावरची उत्तम पकड असणारा कर्तृत्व वृक्ष तुमच्या समोर खुला करताना मी माननीय श्री रमेश शिवाजी चव्हाण सर, भारतीय प्रशासन सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ओळख करून देताना सर्वप्रथम सांगू इच्छिते की सरांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरांची निवड 1996 साली झाली. सर मूळचे शिरूर तालुक्याचे सुपुत्र असून त्यांनी BSc ॲग्री MSc ॲग्री मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर अविरत प्रयत्नांनी स्पर्धा परीक्षांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करत प्रथम नियुक्ती यवतमाळ येथे परीक्षा विधी कालावधीत केली. त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर, माळशिरस आणि विटा सांगली येथे उपविभागीय अधिकारी, तर जिल्हा सातारा येथे उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी म्हणूनही सरांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आपले कर्तृत्व नोंदवले. या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावत जात नवी मुंबई महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून, तर मंत्रालय मुंबई येथे महसूल विभागात सरांनी सहसचिव पदाची सूत्रे सांभाळली. अशा या कर्तृत्व प्रवण आदर्शवर प्रशासनावर उत्तम पकड असणाऱ्या चव्हाण सरांचा सत्कार माननीय प्राचार्य डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एखादा कार्यक्रम जेव्हा पूर्णत्वास जात असतो तेव्हा त्याच्यामागे एक छुपी शक्ती अविरत कार्य करत असते आणि ही छुपी शक्ती म्हणाल तर यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा पु ल देशपांडे करंडक 2023-24 साठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाच्या प्राचार्या डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी